दरम्यान पॅरिस ऑलिम्पिकमधनं एक मोठी बातमी समोर येते आहे। ब्रेकिंग न्यूज आहे। विनेश फोगाट ऑलिम्पिकमध्ये अयोग्य घोषित करण्यात आलेली आहे। या क्षणाची मोठी घडामोड, विनेश फोगाट फायनल खेळू शकणार नाहीये। मोठी बातमी समोर येते आहे। विनेश फोगाट ऑलिम्पिकमध्ये अयोग्य घोषित करण्यात आलेली आहे। विनेश फोगाट फायनल खेळू शकणार नाहीये। विनेश फोगाट हिनं फायनलमध्ये धडक मारल्यानंतर अर्थातच सगळ्या भारतीयांच्या अपेक्षा उंचावलेल्या होत्या। जबरदस्त कामगिरी तिनं काल केलेली होती आणि त्यानंतर आता ही मोठी बातमी समोर येते आहे। विनेश फोगाट आता ऑलिम्पिकमध्ये अयोग्य घोषित करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता ती फायनल खेळू शकणार नाहीये। विनेश फोगाट हिला अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे। मोठी घडामोड पॅरिस ऑलिम्पिकमधनं समोर येते आहे। सगळ्या भारतीयांसाठी, सगळ्या क्रीडाप्रेमींसाठी अत्यंत धक्कादायक अशी बातमी। विनेश फोगाट हिला अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे। विनेश फोगाट यामुळे आता फायनलची मॅच खेळू शकणार नाहीये। पॅरिस ऑलिम्पिकमधनं समोर येणारी ही सगळ्यात मोठी घडामोड म्हणून याकडे बघावं लागेल। आज सगळ्या भारतीयांच्या अपेक्षा या अर्थातच विनेश फोगाट हिच्या सुवर्ण पदकाच्या दिशेने लागलेल्या होत्या। आज विनेश फोगाट इतिहास रचेल अशी अपेक्षा सगळ्या भारतीयांना होती, मात्र या अपेक्षांवरती पाणी फिरणारी ही बातमी समोर येते आहे। पॅरिस ऑलिम्पिकमधनं विनेश फोगाट ही ऑलिम्पिकमध्ये अपात्र घोषित करण्यात आलेली आहे। विनेश फोगाट त्यामुळे आजची फायनल मॅच खेळू शकणार नाहीये। पॅरिस ऑलिम्पिकमधनं सगळ्या भारतीयांना, सगळ्या क्रीडाप्रेमींना धक्का देणारी ही बातमी समोर येते आहे।